नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। माहिती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आटोपल्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळाला उत्सुकता लागून राहिलेले खातेवाटप लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे। भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला कोणती खाती मिळणार याविषयी प्रचंड तर्कवितर्क लढवले जात आहे। या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणाऱ्या खात्याबाबत महत्त्वाची बातमी ती समोर आली आहे। ती म्हणजे सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या वाट्याला जुनीच खाती येण्याची शक्यता आहे। अर्थ व नियोजन, महिला व बालकल्याण, कृषी सहकार, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व बंदरे, मदत, पुनर्वसन, अन्न, नागरी पुरवठा व अन्न औषध प्रशासन ही खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे। त्यात राज्य उत्पादक शुल्क हे खाते नव्याने राष्ट्रवादीला मिळेल असे सांगितले जात आहे। राज्य उत्पादक शुल्क हा विभाग अजित पवार स्वतःकडे ठेवणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। माहिती सरकारने 15 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार केला होता। यावेळी 32 कॅबिनेट आणि 7 आमदारांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली होती। यामध्ये भाजपाच्या 21 तर शिवसेनेच्या 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 आमदारांचा समावेश होता। तेव्हापासून सर्वांना खातेवाटपाची उत्सुकता लागली होती। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्थ, उत्पादक शुल्क, सहकार, कृषी तगडी खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली आहेत। खातेवाटपासोबतच प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाला मिळणार याचीही उत्सुकता राजकीय वर्तुळात लागली आहे। अजित पवारांच्या कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। सहकार मकरंद पाटील, अर्थ व नियोजन अजित पवार, महिला व बालकल्याण अदिती तटकरे, कृषी दत्ता मामा भरणे, वैद्यकीय शिक्षण हसन मुश्रीफ, अन्न व नागरी पुरवठा धनंजय मुंडे। एकनाथ शिंदेंना नगरविकास खाते मिळणार। या खातेवाटपात एकनाथ शिंदे यांनी मागणी केलेले गृह खाते भाजप त्यांना सोडणार नाही असे सांगितले जात आहे। मात्र भाजप शिवसेनेसाठी नगरविकास खाते सोडण्यास राजी झाले आहे। याशिवाय गृहनिर्माण खाते शिवसेनेला देण्यात येणार असल्याची ही माहिती आहे। या खातेवाटपानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये कसे सूर उमटणार हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरेल। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओस, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।